तहवूर राणाच्या सुरक्षेसाठी इकडे दिल्ली पोलिसांनी आणखी एक टीम आता तैनात केली आहे। राणाच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तिसरी बटालियन आहे। जेल व्हॅनसह एक पायलट कार आणि एक एस्कॉर्ट कार असणार आहे। तर तिसऱ्या बटालियनमध्ये अत्याधुनिक शस्त्रांसह 15 पोलीस अशा प्रकारे ही सगळी पोलिसांची तयारी आहे। बटालियन राणाला एनआयए मुख्यालयापर्यंत नेणार आहे। तहवूर राणा अगदी काही वेळामध्ये आता दिल्लीमध्ये दाखल होईल आणि त्या दृष्टीने सगळी सुरक्षिततेची ही तयारी झालेली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोनात दिल्लीमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। उर्वशी, मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि आणखी एक टीम आता तैनात झाल्याचं कळतंय। पोलिसांची तिसरी बटालियन राणाच्या सुरक्षेसाठी आहे। काय काय नेमके या संदर्भातल्या हालचाली सध्या दिल्लीमध्ये दिसतात? तिसरी बटालियन जी आता राणाच्या सुरक्षेसाठी पोहोचली आहे ती पालम एअरपोर्टला पोहोचली आहे आणि काहीच क्षणात जे आहे तहवूर राणाला घेऊन येणारा विमान जो आहे तो पालम एअरपोर्टवर पोहोचणार आहे। या पूर्ण जसं तो विमान दिल्लीच्या विमानतळावर पोहोचणार तसं एनआयएच्या स्पेशल ऑफिसर्सचा पथक जो आहे तो राणाला आपल्या ताब्यात घेणार आणि एक ॲड ऑन नंतर आपण बघितलं तर त्याला इथे म्हणजे हेच एनआयए हेडक्वार्टर्सला इथे आणलं जाणार आहे। सध्या तुम्ही एनआयए हेडक्वार्टर्सला बघतायत की एकदम स्ट्रिक्ट अशी सिक्युरिटी अरेंजमेंट्स केली गेली आहे। म्हणजे दोन्ही साईडला जे रस्ते आहेत ते ब्लॉक केले गेले आहेत। इथे कोणाचीही मूवमेंट अलाउड नाही आहे। बरोबरच इथे एक मेट्रो स्टेशन आहे, जवाहरलाल नेहरू स्टेडियम मेट्रो स्टेशन, तोही बंद केलं गेला आहे आणि नागरिकांना इथे जे येणं आहे हा जो गेट आहे ते संपूर्णपैकी जे आहे ते बंद केलं गेलं आहे। आता सदानंद दाते जे आहेत हे एनआयए चीफ आहेत, म्हणजे एक मराठी IPS ऑफिसर जो आहे हे पूर्ण चौकशी करणार आहे। या पूर्ण केसला घेऊन चौकशी करणार आहे। आपल्याला माहिती आहे सदानंद दाते यांचं नाव आपल्या अतुलनीय शौर्यासाठी सांगितलं जातं 26/11च्या हमल्याच्या वेळी आणि तेव्हाही बघितलेलं की कामा हॉस्पिटल इथे जे अतिरेकी होते त्यांना 2 हात केलं होतं। सदानंद दाते हे स्वतः तेव्हा क्राईम ब्रांचमध्ये होते आणि त्यांना A to Z सगळी इन्फॉर्मेशन माहिती आहे 26/11ची आणि आज हा मराठी IPS ऑफिसर जे आहेत हे जे मराठी IPS ऑफिसर आहेत ते संपूर्णपैकी याची चौकशी करणार आहेत। एनआयए चीफ आहेत सध्या सदानंद दाते आणि ते एकदम मायन्यूटली सगळ्या मूवमेंट्सला बघतायत आणि तेच त्यांच्याच अंडरची टीम आहे जे विचारपूस करणार आणि जे पूर्ण केस आता बघणार आहे। काहीच वेळात तहवूर राणाला जे आहे इथे आणलं जाणार एनआयए हेडक्वार्टर्सला, ज्याला घेऊन सिक्युरिटी अरेंजमेंट्स पूर्णपैकी आहे। तहवूर राणावर 26/11च्या वेगवेगळ्या जागी जे हल्ले झाले त्याची रेकी करण्याचा आरोप आहे। इतकंच नव्हे तर डेव्हिड हेडली आणि बरोबरच अबू जिंदाल सारखे जे एक्झिक्युशनर्स आहेत, अजमल कसाब सारखे जे अतिरेकी होते त्यांनाही सपोर्ट करण्याचा त्याच्यावरती आरोप आहे। अबू जिंदाल नंतर हा दुसरा 26/11चा मुख्य आरोपी दोषी त्याला भारतात आणलं जात आहे, म्हणून हे कुठे ना कुठे भारतचं यश आहे आणि आता 26/11च्या विक्टिम्सला न्याय मिळेल असं समजून येतं। अगदी उर्वशी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मिनिटाचं रिपोर्टिंग जाते। काय या दृष्टीने नेमक्या पॉलिटिकल हालचाली सध्या दिल्लीमध्ये काय दिसून येत आहेत? दिल्लीत आपण बघितलं तर कालच अमित शाह जे युनियन होम मिनिस्टर आहेत त्यांच्याबरोबरच परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि अजित डोभाल यांची ही मीटिंग होती। एकदम मायन्यूटली सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, सिक्युरिटी अरेंजमेंट्स कशा प्रकारे होणार आणि खास करून तहवूर राणाला घेऊन जे विचारपूस करून जे एक माहिती काढून घ्यायची आहे, कारण की पाकिस्तानच्या विरोधात एक खूप स्ट्रॉंग डोसियर ऑलरेडी तयार होता। खास करून जेव्हा अजमल कसाबला पकडलं गेलं, नंतर अबू जिंदालच्या वेळेस पण डेव्हिड कोलोमन हेडली याला घेऊन जे त्याला अप्रूव्हर बनवून त्याला जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने मुंबईच्या कोर्टात त्याला हजर केलेलं। तसंच आपण बघतो तर त्याच डॉसियरला अजून ॲड ऑन करून तहवूर राणाकडून खूप इनपुट जाणून घ्यायचे आहेत, कारण की पाकिस्तानचा प्लॉट होता कुठे ना कुठे लष्कर-ए-तोयबाशी कनेक्टेड आहे तहवूर राणा आणि बरोबरच ISI ला पण कनेक्ट आहे। तर म्हणून कशा प्रकारे हे स्ट्रॉंग प्रूफ
मांडवता येईल पाकिस्तानच्या विरोधात, टेररिझमच्या विरोधात, हे आता बघणं गरजेचं ठरेल. निश्चितच त्यामुळेच तहवूर राणाची चौकशी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून आणखी तपशील तिथल्या ताज्या घडामोडी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.